रायगड जिल्हा परिषद आणि पनवेल पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीच्या महाविकास आघाडीचे नेरे जिल्हा परिषद मतदारसंघाचे उमेदवार मारुती बाळू भस्मा आणि आदई पंचायत समिती गणाचे उमेदवार विलास नारायण फडके यांच्या बाईक रॅलीला उदंड प्रतिसाद मिळाला। या बाईक रॅलीत महाविकास आघाडीचे कार्यकर्ते, नेते तसेच नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। यावेळी माजी आमदार बाळाराम पाटील, जिल्हा चिटणीस प्रकाश म्हात्रे, नामदेव फडके, शिवसेना ठाकरे गटाचे तालुका प्रमुख विश्वास पेटकर यांच्यासह अनेकांनी सहभाग घेतला। या बाईक रॅलीत विलास फडके आगे बढो, मारुती भस्मा आगे बढो या घोषणांनी परिसर दणाणून गेला। नेवाळे इथून सुरू झालेली महाविकास आघाडीची ही रॅली पुढे आदई, केवाळे, भोकरपाडा, चिपळे, बोनशेत, कोपरोली, विघर या ठिकाणी मार्गस्थ झाली। महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन या बाईक रॅलीत करण्यात आले। विलास फडके आणि मारुती भस्मा हे निवडणूक रिंगणात उतरले असून त्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसत आहे। रॅली दरम्यान घोषणाबाजी करत नागरिकांशी थेट संवाद साधत शेकाप महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले। या रॅलीला तरुण वर्गासह ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला, त्यामुळे परिसरात जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळाले। येत्या 7 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार प्रचंड मताने विजयी होतील असा विश्वास माजी आमदार बाळाराम पाटील यांनी यावेळी व्यक्त केला। जे आपण घरोघरी विनंती करतो, हात जोडतोय, खूप प्रतिसाद मिळतोय आणि मी जास्तीत जास्त घरापर्यंत लोकांपर्यंत पोहोचलेले आतापर्यंत। आणि या निवडणुकीत मला म्हणजे मला मानणारा वर्ग आणि माझ्या महाविकास आघाडीचा सर्व घटक पक्ष वगैरे सगळ्यांनी यावेळेला खूप मला उचलून घेतलेला आहे। त्याच्यामुळे यावेळेला आपल्याला जरी आपण कमी होतो, आपण आता याच्यामध्ये आपण त्यांच्या पुढे जात आहोत। मागची निवडणूक आम्ही काही मतांनी हरलो असलो तरी इथले 15 वर्षापासून जे लोकांचे प्रलंबित प्रश्न आहेत, या आदईचे ग्रामपंचायतचे असतील, आमच्या या मतदारसंघातील असतील, तर या आदईचे प्रश्न बघितलं तर खूप गांभीर्य आहे का या आदईच्या पंचायत समिती किंवा जिल्हा परिषद असेल, या कॉलनीत मी फिरत असताना लोकांची ही भावना आहे का ज्याला आम्ही 8 वर्षापूर्वी वोटिंग केलं, त्याला मतदान केला, ते माणूस आम्हाला माहित सुद्धा नाहीये। म्हणजे अशा पद्धतीची सिच्युएशन तशी आहे। आणि 8 वर्षे काय याच्या अगोदर सुद्धा भरपूर आश्वासन त्या लोकांना मिळाली, पण ह्या आश्वासनाला कुणीही न्याय दिला नाही। पण मी या आदईच्या ग्रामपंचायतीत राहून मी आता गावदेवीच्या मंदिर समोर बोलतोय का मी या आदईचा जो काय पाण्याचा प्रश्न असेल, कचऱ्याचा प्रश्न असेल, हे मी तातडीने सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि हे सोडवण्याचा प्रयत्न सोडवणारच आहे। कामगार पक्षाचे दोन्ही जे उमेदवार आहेत, विलास फडके असतील, आमचे मारुती भस्मा असतील, यांना अतिशय चांगला प्रतिसाद आहे। कारण गेल्या 8-10 वर्षामध्ये आदईचे जे प्रश्न आहेत, आपण जर बघितलं की आदईमध्ये आज जो पाणी पुरवठा होतोय तो 2007-8 साली तत्कालीन सरपंच किंवा त्यावेळी माझी मिसेस जिल्हा परिषद मेंबर होती, त्यांनी जो पाणी पुरवठ्याचा जो कनेक्शन घेतलाय, आजही तोच कनेक्शन आहे। त्यावेळी आदईची लोकसंख्या साधारणपणे 2,500 होती, आज ती 25,000 वर पोहोचली। परंतु हे सगळं संक्रमण होत असताना, हे सगळं ट्रान्सफॉर्मेशन होत असताना सुविधांमध्ये, इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये मात्र कुठेही डेव्हलपमेंट झालेलं नाही। आणि ती डेव्हलपमेंट केवळ आणि केवळ शेतकरी कामगार पक्ष करू शकतो याची खात्री या इथल्या नवीन रहिवाशांनी पोहोचलेली। आज आम्ही प्रत्येक सोसायटीमध्ये जेव्हा बैठका झाल्या तेव्हा अतिशय सकारात्मक प्रतिसाद या ठिकाणी आम्हाला मिळालेला आहे। आणि त्याच्या जोरावरती आम्हाला वाटतं की विलास फडके आणि मारुती भस्मा यांचा खटारा या ठिकाणी निश्चित निवडून येणार आहे। बघितलं तर आदईमध्ये बहुसंख्य ठिकाणी आता डेव्हलपमेंट झालेली आहे। त्याच्यामध्ये नैना 2013 नंतर आलेला आहे, पण त्याच्या अगोदरही आदईमध्ये डेव्हलपमेंट झालेली आहे। पण या नैनाच्या प्रश्न संदर्भात सातत्याने जर या तालुक्यामध्ये आवाज कुणी उठवला असेल तर तो शेतकरी कामगार पक्ष आणि नैना संघर्ष समितीच्या माध्यमातून अनेक लोकांनी घरं डेव्हलपमेंटला दिलेत किंवा जी शेतांमध्ये बांधकामं केलेत ती तोडल्याचाही अनुभव या ठिकाणी आदईकरांना आलेला आहे। आणि ते केवळ आणि केवळ शेतकरी कामगार पक्ष सोडू शकतो याची खात्री त्यांना पटलेली आहे। आणि म्हणून या नैनाच्या प्रश्न सोडवण्यासाठी असेल किंवा सातत्याने भारतीय जनता पार्टी जे काय आश्वासन देतात, आता दिवा पाटील साहेबांच्या नामांतराचा विषय असेल किंवा नैनाचा विषय असेल, ही केवळ आश्वासनं मिळतात। इथं खूप मोठा विकास होईल हे गेले आपण 2014 पासून बघतो की केंद्रात राज्यात सगळीकडे यांची सत्ता आहे, परंतु जनतेला मात्र पाण्यासाठी वनवन करावे लागतो। नैनासाठी अनेक हेलपाटे या ठिकाणी कुठली क्लिअर स्ट्रॅटेजी किंवा क्लिअर प्लॅन यांच्याकडे नाहीये। आणि तो आखण्यासाठी शेतकरी कामगार पक्षाची सत्ता किंवा शेतकरी कामगार पक्षाचा एक जागरूक लोकप्रतिनिधी या ठिकाणी येणं गरजेचं आहे। याची खूणगाठ किंवा याची खात्री या इथल्या जनतेला पटलेली आहे आणि त्याच्यामुळं लोक ही आमच्या विलास फडके आणि मारुती भस्मा यांच्या सोबत आहेत। RBN न्यूजसाठी न्यूज ब्युरो पनवेल। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल
तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.